सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथी रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। अपने हाथ उठाकर बचाया तूने, जीवन नया दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। मौत से बचाया, मौत से है बचाया, जीवन हमें दिया है, दे दिया। नाम लेकर पुकारा है हम सभी को, ताकि हम उसकी महिमा गाए हुए महिमा से मुझको भर दिया। क्या ही करुणा है, करुणा भलाई तेरी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आणि मागील पुष्कळ दिवस झाले आपण या सिरीज सिरीजचं टॉपिक आहे सोटेरियोलॉजी. इट्स ऑल अबाउट द स्टडी ऑफ द सॅल्वेशन. आणि आपण पहिला मुद्दा बघितला होता द मीनिंग ऑफ सॅल्वेशन मध्ये इट इज अ फ्री गिफ्ट टू अ सिनफुल मॅन. मग आपण पाहिले की सॅल्वेशन ऑलवेज थ्रू पर्सन. आपण पाहिले की सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू इनोसेंट ब्लड. आणि आपण शेवटच्या मुद्द्याकडे आहोत आणि तो आहे नंबर 3. काय आहे? सॅल्वेशन इज ऑलवेज थ्रू ग्रेस, नॉट बाय गुड डीड्स और पर्सनॅलिटी. ठीक आहे. तारण हे कृपेने आम्हाला प्राप्त झालेलं आहे, आमच्या चांगल्या कर्मांनी नाही. म्हणून आपण थोडासा वेळ आणखी काही वेळ त्या तिसऱ्या मुद्द्यावरती आज घालूया आणि मग आपण पुढे कंटिन्यूशन मध्ये जाणार आहोत. म्हणा, तारण हे कृपेने आहे, माझ्या चांगल्या कर्मांनी नाही. कुणी असं म्हणावं का मी चांगले कर्म केली, मी चांगला वागलो, किंवा मी चांगल्या घरात माझा जन्म झाला म्हणून मला तारणाची प्राप्ती झाली. इज इट लाईक दॅट? नॉट एट ऑल. तारण हे आम्हाला परमेश्वराकडनं फ्री गिफ्ट आहे. इट्स ऑल अबाउट दॅट ग्रेस that God shown towards us. देवाने आमच्याकडे जी कृपा केली, आमच्यावर जी कृपा केली आणि त्या कृपेने आम्हाला त्यास प्राप्त झालेला आहे. हॅलो, तुम्ही या ठिकाणी बसणारे आपण सर्वजण ख्रिस्तीतर परिवारामधून आहोत. आम्हाला ख्रिस्त माहित नव्हता. कोणीतरी आमच्यापर्यंत आलं आणि आम्हाला ख्रिस्ताची ओळख करून दिली. परंतु त्या कोणाला तरी आमच्याकडे देवाने पाठवलेलं आहे, का तर त्याने आमच्याकडे यावं आणि सत्याची ओळख आम्हाला व्हावी. ती आहे कृपा. आज आहे फादर्स डे. आज फादर्स डे आहे.
पित्याला पण धन्यवाद दिला पाहिजे की त्या पित्याने त्या पुत्रास पाठवलं आमच्या तारणासाठी. किती लोक स्वर्गीय बापाला फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्यात, किती लोकांनी सकाळी सकाळी दिलं पाहिजे त्याला. दॅट द ग्रेस ही शोन टुवर्ड्स अस. आपण म्हणतो ग्रेस म्हणजे अनमेरिटेड फेवर किंवा अनुकूलता. ग्रेस म्हणजे अनमेरिटेड फेवरच नाही किंवा फेवरच नाही, अनमेरिटेड फेवरच नाही, तर ती त्यापेक्षा खूप जास्त आहे. आमेन. आणि आम्ही मागच्या आठवडी ग्रीक शब्द बघितला ज्याला चेरिस किंवा केरिश काही काही लोक त्यांच्या पद्धतीनं म्हणतात. आज आपण थोडंसं वेगळं बघूया की हिब्रूमध्ये देखील, हिब्रू भाषेमध्ये देखील ग्रेसला काय म्हटलेलं आहे. जेव्हा आपण हिब्रूचा अभ्यास करतो ना, जेव्हा आपण ह्या शब्दाकडे येतो तेव्हा ह्या शब्दाला मी जेव्हा बारकाईने अभ्यास केला. आता ह्या ठिकाणी हिब्रूचे 3 लेटर्स आहेत. वाचा बरं, मोठ्याने वाचा बरं का. हॅलो, वाचा ना. काहीतरी दिलंय ते तुम्हीच वाचा आता. आता हे 3 जे शब्द तुमच्या समोर आहेत ना, या 3 शब्दांना जो आपण ऍक्च्युली राईट टू लेफ्ट असे वाचतात हिब्रू भाषा. ठीक आहे, म्हणून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जो पहिला शब्द आहे ना त्याला म्हणतात खेट. थेट नाही, खेट किंवा खेत म्हणा. खेत नून वाव, खेत नून वाव. खेतचा अर्थ होतो ओपन डोअर. खेत किंवा ते सी चेट नाही वापरायचा, त्याला खेतच म्हणतात. तो तिथे सायलेंट केलेला आहे, एच पासून सुरुवात होते. नून, नून कोण आहे माहिती का? नून शब्द ऐकलाय का? नूनाचा पुत्र कोण? येशू ख्रिस्त. माहिती आहे का नून कोण होता? नूनाचा पुत्र योशवा. आय मीन तो नून हा नून वेगळा, परंतु नून हा शब्दाविषयी मी तुम्हाला सांगत होतो. नूनचा अर्थ होतो, नून म्हणजे फिश, मासा. एक लक्षात ठेवा, हिब्रूच्या प्रत्येक शब्दाला एकपेक्षा अधिक अर्थ आहेत बरं का. जसं की इंग्लिश शब्दाला एकपेक्षा अधिक अर्थ होता, बरोबर ना. वेदर, वेदरची स्पेलिंग काय? वेदर, WEATHER. वेदरचा अर्थ काय होतो? अजून पण एक वेगळा अर्थ आहे, या फिर किंवा त्यापेक्षा वेगळं. म्हणजे एका शब्दाला पुष्कळ अर्थ नाही, तसं हिब्रूमध्ये पण आहे. आणि नंबर 1 जो आकडा तो म्हणजे वाव. वाव म्हणजे काय? हिब्रू शब्द खिळा, खील. ज्या खिळांनी जखमा झाल्या प्रभू येशूला आणि ज्या जखमांनी तुम्हाला आणि मला आरोग्य भेटलंय. हॅलो, बायबल क्लिअर कट सांगते, त्याला बसलेल्या मारांच्या वळांनी, मारांनी नव्हे. मला ऐकताय तुम्ही सगळे? जो मार बसला का त्या मारांच्या वळांनी तुम्हाला आणि मला आरोग्य भेटलेला आहे. आता ग्रेसला एक शब्द वापरला गेला, ह्या शब्दाला म्हणतात खीन. बोला खीन. चीन म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याला KHEN म्हणता, CHEN पण त्याला म्हणतात, पण तो उच्चार जो आहे ना तो खीन आहे. आणि खीनचा अर्थ होतो फेवर. बोला फेवर. आपण जेव्हा उत्पत्तीच्या निर्गमच्या 33 अध्यायाकडे जेव्हा आपण येतो, प्लीज मला संगती काढा, तर ह्या निर्गमच्या 33 अध्यायामध्ये हा जो शब्द आहे फेवर, अनुकूलता, ज्याला आपण मराठीमध्ये शोधला किंवा व्हॉट यू कॉल एक प्रकारे विशेष लक्ष पर्टिक्युलर व्यक्तीकडे आपण म्हटलं तरी चालेल. या 33 अध्यायामध्ये आपण बघतो की या ठिकाणी परमेश्वराने मोशेवरती फेवर दाखवला. आणि इंग्लिशमध्ये हा फेवर शब्द हायलाइट केलाय बऱ्यापैकी. थोडंसं वाचतील 1 पासून. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक तू मिस्र देशातून आणले आहेस असे तुम्ही इथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीला देईल असे अब्राहम, इसहाक व याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितले होते त्या देशाकडे जा. मी तुझ्या पुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिजी, हिव्वी व यबुसी यांना तेथून घालवून देईल. दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताटमानेचे लोक असल्यामुळे दुधा मधाच्या प्रवाहाच्या देशामध्ये, ऐकताय मला सगळे, मी तुझ्या पुढे दूध पाठवणार आहे. हे सगळं काही आउट ऑफ फेवर होत आहे. कळतंय तुम्हाला? हे सगळं काही देव त्यांच्या करता फेवर करत आहे. बोला खीन.
खीन म्हणजे हे 3 शब्द जे आहेत हिब्रू मधले ग्रेस. जेव्हा मी तुम्हाला सांगितला की खेत पहिला शब्द खेत, दुसरा आहे नून. खेतचा अर्थ होतो, खेत म्हणजे एक्झॅक्टली जेव्हा त्याचा बारकाईने अभ्यास तुम्ही कराल तेव्हा त्याचा एक अर्थ आम्हाला पाहावाच मिळतो, म्हणजे ओपन डोर. नूनचा अर्थ होतो फिश आणि पुढे म्हटलंय फेथफुल, दुसरा अर्थ फेथफुल. आणि वावचा अर्थ होतो खिळा, म्हणजे जखमाच्या खिळ्यावरती बसल्या. त्याचं मी एक सेंटेन्स तयार केलं आणि ते मला हे अशा प्रकारे आढळलं, त्या खिळ्यांवर टांगलेला ख्रिस्त आम्हाला पूर्ण मोकळीकता देतो की मी तुम्हाला डेफिनेटली माझ्या बापाच्या घरामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये घेऊन जाईल आणि स्वर्गामध्ये जाण्याकरता तुम्हाला कृपेने तारण प्राप्त करण्याची खूप आणि खूप गरज आहे. हॅलो, ही इज सो फेथफुल वन हू हँग ऑन द क्रॉस टू टेक यू टू द हेवन. तो काय म्हटला योहन 14:6 मध्ये, मार्ग सत्य आणि जीवन मी आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून स्वर्ग तुम्हाला प्राप्त होणार नाही. मग तो कोण आहे? तो आहे वाव, तो आहे तो खिळ्यावर टांगलेला, तो खिळ्यावर टांगलेला विश्वासू आहे, फेथफुल आहे, त्याच्यावर भाव ठेवणाऱ्या लोकांना स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. इट्स कॉल्ड द केन. म्हणजे आमच्यावर त्याने एवढी कृपा केली, एवढी दया केली मोशेवरती, असं बायबल आम्हाला सांगते की मोशेच्या पुढे दूध चालत होता. जरी मोशे गेला का दुधामधाच्या देशात? मोशे दुधामधाच्या प्रवाहाच्या देशात गेला का? कनानमध्ये? पुन्हा विचारतो, या साईडला हा गेला? गेला ना. अहो गेला, कसं नाही म्हणता? ज्याने वधस्तंभावर त्याच्यासाठी खिळा सहन केला ना. बायबल सांगते येशू प्रार्थना करत होता, द माउंटन ऑफ ट्रान्सफिगरेशन. त्या पर्वतावर कोण कोण आलं? मोशे, एलिया आला की नाही? जरी दुरून त्याला ते दुधामधाचा प्रवेश दिसला नसेल ना, येशू म्हटलं डोंट वरी, आय विल टेक यू डायरेक्टली टू द माउंटन इन द जेरुसलेम. हॅलो, येशूच एक मार्ग आहे ज्याच्याद्वारे आम्हाला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. बाकी आम्हाला अडवतील, आम्हाला कंडिशन्स अडवतील, आम्हाला प्रॉब्लेम अडवतील, परंतु ख्रिस्त आम्हाला डायरेक्ट ऍक्सेस आहे टू गो टू फादर बाय एनी मीन अँड एनी टाइम. हालेलुया. द केन म्हणजे ग्रेस. आणि ही जी ग्रेस तुमच्या माझ्यावर झाली ना चर्च, जेव्हा तुम्ही यहोवा शब्दाचा अभ्यास करता ना बायबलमध्ये, योद हे वाव हे, हा जे 2-4 शब्द आहेत ना, योद हे वाव हेचा अर्थ होतो की यहोवा, ज्याला YHWH आपण म्हणतो, याहवे, याह की स्तुती करू आपण, एक हिंदीमध्ये वाचतो ना. तर याह कुठं कुठं आलंय? तुम्ही जेव्हा त्याचा बारकाईने अभ्यास कराल ना, तर हिब्रू मध्ये या नावाला शॉर्ट केलं, तो नावच यहोवा आहे आणि त्याच नावामध्ये ग्रेस आहे. म्हणजे देवाने एवढा, तुम्ही नंतर घरी गेल्यावरती हा अध्याय वाचून काढा, 33व्या अध्यायामध्ये आम्ही हे वाचतो की देवाने एवढा फेवर मोशेला दिला की मोशे अंडरस्टूड द प्लॅन ऑफ गॉड. आणि मग तो एकदा नाही म्हणालेला, म्हटला प्रभू मी जातो आणि तुझ्या लोकांना बाहेर काढतो. विचार करा, 40 पेक्षा अधिक लोकांना त्याने बाहेर काढलं. जरी त्याला तिथे त्या लोकांच्या संगती दुधामधाच्या प्रवाहाच्या देशात जाता आलं नाही, पण ख्रिस्ता बरोबर तो यरुशलेममध्ये त्या माउंटनवरती त्या ठिकाणी गेला, जाऊ शकला. वाय? ओपन डोर. खेत, ओपन डोर. ख्राइस्ट हॅज मेड अस द डोर ओपन. कृपेनी, मी म्हणतो कृपेनी आमच्या करता बंद दरवाजे उघडले. आणि म्हणून वचनामध्ये म्हटले, जे दार मी उघडले कोणाच्यानीच बंद नाही करवणार, आणि जे मी बंद केले कोणाच्याने उघडवणार नाही. थँक गॉड चर्च की जसं भैयानी सांगितलं की एका ख्रिस्तीतर परिवारात जन्म घेणारा व्यक्ती, आर्मीमध्ये राहणारा व्यक्ती, सगळ्या प्रकारचे सवय असणारा व्यक्ती, व्यसनाधीन जीवन जगणारा व्यक्ती, सगळं व्यवस्थित असणारा व्यक्ती म्हणतो की आता वाय आय नीड गॉड. हॅलो, बरेचसे लोक आजारी होते आणि आजारपणातून देवाकडे आले. बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या साक्ष घडल्या. ते म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडली डायरेक्ट वचनाने. वचन माझ्यापर्यंत आलं, माझं जीवन बदललं. जगायचं पण तसंच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी म्हणतो या सगळ्यांमागे कृपा आहे. तुम्ही त्या संध्याकाळी काय तिथे फिरावं आणि ह्या भावाला देवाने काय तिथे पाठव. इट इज अ प्लॅन ऑफ गॉड चर्च. इट इज जस्ट अ प्लॅन. तुम्ही आणि मी तारलो गेलो होतो. आज तुम्हाला आणि मला ख्रिस्त कळालाय. तुम्हाला आणि मला पक्की खात्री आहे की आम्ही स्वर्गात 100% जाणार आहे की नाही. शंका असेल तर घरी निघून जा.
आम्हाला कोणीच अडू शकत नाही माझ्या बापाच्या घरात जाण्यासाठी. कारण का? वी कम्स अंडर द ग्रेस, नॉट अंडर द कंडमनेशन्स. हालेलुया. आणि म्हणून कृपेविषयी जेव्हा आपण अजून बारकाईने अभ्यास करतो ना, तेव्हा आम्हाला काही गोष्टी इतक्या रिव्हील होतात. मी तुम्हाला मागच्या संडेला पण सांगितलं की कृपा तुम्हाला देवाकडनं अधिक प्रमाणात प्राप्त करून घ्यायची ना. आपल्या मनाचा अभिमान, ते गाणं गातो ना आपण, मैं था अभिमानी तोरे सिवा जाऊ का. त्याच्यामध्ये एक सेंटेन्स आहे, मैं था प्रभु मैं था अभिमानी करता था अपनी मनमानी. अभी यहाँ जब यीशु के पास एनकाउंटर हो गया ना यीशु के साथ, सो अपनी मनमानी बंद हो गई. उसके मन की बात शुरू हो गई, ना की हमारे मन की बात. हालेलुया. आणि म्हणून तो ख्रिस्त आम्हाला भेटणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून तुमचं तारण जे आहे ते प्रभूच्या कृपेने झालंय. आपण नेक्स्ट स्लाइड घेऊया प्लीज. या सी नाउ, the salvation is always through grace. Number 1, grace justifies us before a holy God. किती लोक आमेन म्हणतील? कृपेने आम्हाला जिवंत पवित्र देवा पुढे जस्ट नीतिमान ठरवलेलं आहे. जस्ट लिव्ह बाय फेथ. नीतिमान पुरुष, नीतिमान व्यक्ती विश्वासानं जगेल. परंतु त्याच्या आधी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही, आपण वाचूया रोम 3:24 पटकन. काय म्हटलंय बघा. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने, देवाच्या कृपेनं ख्रिस्त येशूने खंडणी भरून, खंडणी दिली हो. हा पुढे, प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. कसे? विनामूल्य. आम्हाला नीतिमत्वता प्राप्त करण्यासाठी दाम मूल्य देण्याची गरज नाही. चर्च, किती लोकांना समजते मी काय ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. I hope you are understanding. Grace justifies us before the holy God. आणि ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला नीतिमान बनवण्याकरता, नीतिमत्वता आमच्या जीवनामध्ये ठासून भरण्याकरता, किंवा आम्हाला प्रभूच्या समोर नीतिमान करण्याकरता स्वतःची आहुती दिली, बलिदान दिलं. हॅलो, नीतिमान होण्यासाठी अक्षरशः किंमत मोजावी लागते. त्याशिवाय नीतिमान व्यक्ती ठरत नाही. पण धन्यवाद प्रभूला, तुमच्या माझ्याकडे असणारा पैका, सोनं चांदी हे तोडकं आहे आम्हाला नीतिमान बनवण्यासाठी. आम्हाला नीतिमान करण्याकरता त्या पित्याला स्वतःच्या पुत्राचं बलिदान द्यावं लागलं. इनफॅक्ट पुत्राने रक्त देऊन टाकलं आणि खंडणीसह खंडणी दिली आमच्याकरता बिफोर द होली गॉड. ओनली द थिंग इज दॅट वी कन्सिडर ॲज अ रायचस बिफोर हिम. नेक्स्ट वर्ड, इफिशियन्स 1:6 पटपट वाचा. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. त्याच्या, बघा ही फार महत्वाची गोष्ट आहे. हे का झाले माहितीये का? त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती. मी म्हणतो त्याच्या कृपेचं गौरव व्हावं. म्हणा, देवाच्या कृपेचं गौरव व्हावं. हालेलुया. हे सगळं का घडलं? त्याच्या कृपेचं गौरव. म्हणजे ख्रिस्ताने आमच्या करता जे पाऊल उचललं ना, जे बलिदान दिलं, थँक गॉड. किती लोक दररोज देवाचे आभार मानतात. तुम्ही जिवंत आहात यासाठी. कोणाला माहिती होतं मागच्या 3 दिवसापूर्वी 242 लोक सगळे तयारी करून निघाले लंडनच्या दिशेने आणि उड्डाण केलं. अवघ्या 40व्या सेकंदात ते कोलॅप्स होतं. लहान लेकरांपासून थोरापर्यंत. आणि बेस्ट वैमानिक होता पायलट. त्याला 90,000 काहीतरी घंट्यांचं किंवा किलोमीटर चालवण्याचा त्याला अनुभव होता. अजून बरेचसे अनुभव त्याला होते. कळते तुम्हाला? निश्चित आपल्या प्रार्थना ह्या दुःखित परिवारासाठी आहेत. मला ऑनलाईन सांगायला आवडेल की शकायना चर्च, आम्ही शकायना मिनिस्ट्रीज मिळून ह्या दुःखित कुटुंबासाठी निश्चित प्रार्थना करतो की प्रभू ह्या परिवारातील लोकांचं सांत्वन करू आणि अशी घटना परत कधी न घडो. तुम्हाला माहिती आहे का, बोईंग 747 जे फ्लाईट होतं ते सगळ्यात बेस्ट उडणारं, सगळ्यात सिक्युअर असं त्याला गणलं जात होतं. आणि मी काल न्यूजला पाहिलं की ते काही घंट्यांआधी पॅरिस टू दिल्लीला आलं. दिल्लीला 9 घंट्यामध्ये आलं. मग तो दिल्लीतून पुन्हा अहमदाबादला आला. अहमदाबादमधून तो फ्लाय करत होता पुन्हा लंडनला. एवढं चांगलं. जवळजवळ लाखापेक्षा जास्त लिटर त्याच्यामध्ये पेट्रोल पण होतं. सगळं काय सुसज्ज होतं. परंतु म्हणतात ना, जी ग्रीप असते विमान
उडण्यासाठी, जसं आपण त्याला एस्केलेटर म्हणतो, ते जसं आपण दाबतो आणि तो पळतो, हा थ्रस्ट म्हणतात त्याला, तेच त्याला भेटलं नाही त्यावेळेला. अवघ्या 40 सेकंदामध्ये फिनिश्ड. एक मी न्यूजच ऐकत होतो आणि एक पती तिकडे होता, आय मीन लंडनमध्ये जॉब करणारा, आणि हे परिवार 3 लेकरं आणि पत्नी आपल्या पतीला भेटायला निघाले होते. आपण भेटू, हे करू, ते करू, सगळं करू, परंतु सगळे स्वप्न राहिले, सगळं संपलं. प्रियांनो, माणसाच्या आयुष्याची मी म्हणतो शाश्वती नाही, पण येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनाची शाश्वती आहे. बोला ना आमेन. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. As long as he is alive, I will be alive. शरणपुऱ्यामधले ना एक 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 प्रोटोकॉल होता. जोपर्यंत महायाजक जिवंत, शरणपुऱ्यात गेलेला पण जिवंत राहणार. आणि आमचा महायाजक तर महान आणि युगानुग जिवंत आहे. बोला ना हालेलुया. आणि म्हणून ती कृपा जी तुमच्यावर त्या महायाजकाने केली ना, त्या प्रभूला धन्यवाद द्या. यू आर अलाइव्ह टुडे. दया रोज आपल्यावरती होते, परंतु कृपा ही एकदाच होते, आणि ती प्रभूने आम्हासाठी केली. तितलापत्र 3:7 फास्ट. यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगच्या बस आपण त्याच्या कृपेनं नीतिमान ठरलो. शेजारच्याला म्हणा, तुम्ही त्याच्या कृपेने नीतिमान आहात. अजून एक म्हणा, जर गर्व करायचाय त्याच्यावर करा, स्वतःवर नाही. आमेन. कुणी हे आड्यात बाळगायचं नाही आता. अरे आय एम समबडी. यू आर नोबडी ब्रो. यू आर समबडी ओनली बिकॉज ऑफ जीसस, और एल्स यू आर जस्ट नथिंग. जस्ट तुम्ही एक वाफ. माणसाचं जीवन कसं माहिती आहे का? बायबल सांगते वाफ, बुडबुडे, असं आहे मानवाचं जीवन. एकदम क्षणभंगूर. तरी किती ॲटिट्यूड आहे त्या क्षणभंगूर जीवनाला. एकदम मॉडल पण ते म्हणतात तसा प्रकार आहे. काही कामाचं नाही. ज्यांना कृपा कळाली ते कृपेमध्ये राहतात, आणि कृपा ज्याला कळाली तो नम्र असतो. पुन्हा सांगतो, ज्याला कृपा कळाली तो व्यक्ती, ती स्त्री, तो पुरुष नम्र असतो. गॉड इज अ मिस्ट्री, मी मागे म्हणालो, आणि ही रिव्हील्स मिस्ट्री टू द हंबल वन. देव एक रहस्य आहे, आणि ते रहस्य तो नंबर जनास प्रगट करतो. तुम्हाला वाटते देवाने आपलं रहस्य तुम्हासाठी प्रगट करावं, सो बी हंबल. देवाला ॲरोगंट लोकांचा खूप राग आहे बरं का. गर्विष्ठ लोकांचा, मी हे केलं, माझ्याद्वारे असं होतंय. मी नाही का मागे तुम्हाला बोललो, ह्या गोष्टी आपल्या जीवनामधून आम्हाला काढून फेकायच्या आहेत. गॉड पित्यापुढे, पवित्र देवापुढे तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे. नंबर 2, ग्रेस प्रोव्हाइड्स अस ॲक्सेस टू गॉड टू कम्युनिकेट अँड टू फेलोशिप विथ हिम. म्हणजे कृपेने आम्हाला एक अशी सुवर्ण संधी, असा दरवाजा उघडून दिलाय की आम्ही पित्याकडे जाऊन त्याच्या संगती सहभागिता करून त्याच्या संगती संवाद साधू शकतो बाय एनी टाइम. जुन्या करारामध्ये याजकाला परमपवित्र स्थानामध्ये जाण्याची परवानगी नव्हती जोपर्यंत वरून संदेश येत नाही. पण ज्या वेळेला प्रभू येशू क्रुसावरती मरण पावला, पुन्हा उठला, वचनामध्ये म्हटले पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. कारण का? आता तुमच्या माझ्यामध्ये पडदा नाही. तुम्ही माझ्याकडे कधीही केव्हाही येऊ शकता, कारण मी तुमच्यावर तेवढी कृपाच केलेली आहे पुत्राच्या द्वारे. वाचूया ते वचन आपण. एपिस 1:6 पुढे परत एकदा. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी. यस. म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली आहे. किती केली कृपा? बोला ना, किती केली? अजून एक वचन वाचू, योहान 1:16. प्लीज रीड फास्ट, पटपट. इंग्लिश मध्ये पण वाचा. इट्स कॅन वी ओपन दॅट PTP इफ पॉसिबल. त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांवर कृपेवर कृपा मिळाली आहे. आपल्यास म्हणा, माझ्यावर, सगळे म्हणा, माझ्यावर कृपेवर कृपा झाली आहे. रीड इन दिस इंग्लिश. वाच. ग्रेस फॉर ग्रेस. PTP, व्हॉट वी कॅन फाइंड इट इन PTP. जस्ट बघूया PTP मध्ये, PPT मध्ये काय एक्झॅक्टली आहे. भाषांतर जे पॅशन ट्रान्सलेशन मध्ये आहे ना, थोडंसं स्लाइटली डिफरंट आहे, आणि आय थिंक सो इट्स गोना बी मोर हेल्पफुल.
त्याच्या पूर्णतेतून आपण सर्वांना कृपेवर कृपा, हे मराठी झालं. इज इट टीपीटी? अँड नाव आउट ऑफ हिज फुलनेस. हॅलो, त्याच्या पूर्णतेमध्ये. किती लोक ऐकताय मला? तो कृपेने भरलेला आहे, नीतिमत्वतेने भरलेला आहे. ओके, वी आर फुलफिल्ड अँड फ्रॉम हिम, त्याच्यापासून वी रिसीव ग्रेस हिप्ड अपॉन मोर ग्रेस. ग्रेस, माय गुडनेस. तुम्हाला कळतं का? हा चढता आलेख आहे, उतरता नाही. बोला, चढता आलेख. म्हणजे त्यांनी तुमच्यावरती कृपा केली आणि तो कृपा करत आहे, करत आहे, करत आहे, तोपर्यंत करेल जोपर्यंत कृपा ज्यांनी आमच्यावरती केली ना, ज्याच्या थ्रू तो आम्हाला घ्यायला येत नाही, तोपर्यंत चालू राहणार आहे. जोपर्यंत वर येत नाही, कृपा बंद नाही होणार. हालेलुया. ज्याही कामात हात घालाल ना, मी तुम्हाला यशस्वी नाही म्हणत आहे, त्याच्यात तुम्हाला फुलफिल्ड व्हाल, कारण कृपेवर कृपा तुमच्यावर आहे. असा प्रभू करणार आहे तुमच्या जीवनामध्ये. आणि म्हणून त्या वचनाप्रमाणे जेव्हा आपण ह्या गोष्टी पाहतो की त्याने इफिसी 1:6 परत एकदा वाचशील. 1:6. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी. आता ही जी कृपा आहे ना, त्याचा गौरव झाला पाहिजे चर्च. म्हणून तो या गोष्टी करत आहे, वारंवार आमच्यावर तो कृपा करत आहे. कारण का? तर आपण त्या फेवर मध्ये वाटचाल करावी. हॅलो, काही लोकांना इतर लोकांचा फेवर असतो, नाही भेटला त्यांना फीवर पण येतो. पण आम्ही जिवंत देवाचे लोक आहोत, आमच्यावर देवाचा विशेष फेवर आहे. म्हणा, मी देवाचा बिलवड आहे. म्हणा, मी देवाचा प्रिय आहे आणि तुमच्यावर देवाचा विशेष फेवर आहे. हालेलुया. इब्री 4:16. पुट दॅट लिस्ट पॉइंट. इब्री 4:16 वाचूया. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. बघा, धैर्यानं बरं का, आता भीतीपोटी नाही. महायाजक थरथर कापत जात होते. ऐकताय मला? मला तुम्हाला प्रश्न करा, किती लोकांना देवाकडे जाताना भीती वाटते? आज पण भीती वाटते का? महायाजक अक्षरशः थरथर कापत जात होते. काही तर मेली आणि मग जी दोरी होती ना कमराला बांधली, त्यांनी मग त्याला ओढावं लागायचं. आता भित्रेपणाचा आत्मा आमच्यामध्ये उरलाच नाही, ख्रिस्ताने काढून टाकला. आता बापाकडे जाताना मला भीती वाटत नाही, मला आनंद होतो. कारण का? तो माझा बाप आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं की मागच्या संडेला पण तुम्हाला मी बोललो की एखादा बाप आपल्या मुलाला एखादी वस्तू देतो आणि मुलगा म्हणतो, बापा मी डिझर्व करत नाही. त्याने डिझर्व करतो किंवा करत नाही म्हणून दिली नाही, बाप लेकाचं नातं म्हणून दिलं. सो दॅट रिलेशन इज इम्पॉर्टंट. पित्याचे आणि तुमचे बाप लेकाचे नाते झाले म्हणून मोठ्या पुत्राने आम्हासाठी प्राण दिला. आमचे मोठे भाऊ, एल्डर ब्रदर जीसस, आमच्याकरता प्राण दिलाय. त्यांनी रक्त सांडलं का? तर पित्याशी आमचे नाते जोडले पाहिजेत. आणि ती कृपा किंवा तो ग्रेस वारंवार करत गेला आणि तो आज रोज आमच्यावरती करत आहे. आमेन. नंबर 3, पटपट आपण जाऊया. नंबर 3, तो पॉइंट टाका. नंबर 3. आणि जसं आता भैया पण मगाशी म्हणाले की त्याने शब्द वापरला, फार छान वाटला तो, की टायटल मॅटर नाही करत. तुम्ही पास्टर आहात, रेव्हरंट आहात, बिशप आहात, एपोस्टल आहात, डॉक्टर आहात, रिलेशनशिप मॅटर करतात. काही लोकांनी फक्त डिग्र्या लावल्यात, भल्या मोठ्या डिग्र्या आहेत, त्या डिग्र्या चुलीत घाला आणि चहा करून प्या, त्या काही कामाच्या नाहीत. तुमचं जीवनच एक डिग्री पाहिजे. लोक 5वं शुभवर्तमान कोणाला म्हणतात? वी ॲज अ फॉलोवर ऑफ जीसस. आम्हाला वाचतात लोक, आमच्या स्वभावातून ख्रिस्त दिसतो. आमचं लोकांनी म्हणू द्या, ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय का या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, लोकांनी म्हणू द्या हा भाऊ आणि बहीण वेगळीच आहे काहीतरी. हे बाबा काय सिक्रेट आहे सांगा? येशू सिक्रेट आहे. हालेलुया. हे तर मग ते भांडायला लागले की तुम्ही थोडीशी मदत करा त्यांना भांडायला. आम्ही हेल्प करतोय, बाकी काही नाही. मग त्याच्यात काहीच उपयोग होणार नाही. आमचं तारण झालेलं आहे. नंबर 3, ग्रेस विन्स फॉर अस अ न्यू रिलेशनशिप ऑफ इंटिमेसी विथ गॉड. हेच इम्पॉर्टंट आहे आज. कृपेने देवासंगती आमचे नाते मजबूत
करण्याकरता आम्हाला विजय जीवन दिलेलं आहे. किंवा त्याला असं म्हणायचंय, वचन ते वाचूया, 17 वचन वाच, निर्गम 33:17. यस, एक्सोडस, इट शुड बी एक्सोडस, इट्स केम एक्लोसिया इट सीम्स. ECO. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहेस तेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे. बघा, माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखत आहे. बापरे, मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखतो. हे कधी घडलं बरं? मोशे 40 वर्ष रानात मेंढर चारत असताना घडलं. हॅलो चर्च, माझ्याकडे बघा. का तो पॅलेस मध्ये 40 वर्ष असताना घडलं? कधी घडलं हे? जेव्हा त्याचा एन्काउंटर त्या झुडपात देवासंगती झाला आणि तो जेव्हा देवाशी बोलू लागला. वचनामध्ये म्हटलंय, मोशे सारखा अख्ख्या भूतलावर नम्र व्यक्ती नाही. हॅलो, बायबल सांगते देव स्वतः त्याच्या नम्रतेची साक्ष देत आहे. कोण? असं म्हटलं की त्याच्यासारखा देवासंगती तोंड तोंड बोलणारा व्यक्ती पण नव्हता. आणि त्याला प्रभू म्हणतो की माझी कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपा तुम्हाला देवासंगती तुमचे घनिष्ठ संबंध स्थापित करण्यासाठी मदत करते. एकच प्रश्न हा उठतो, डू यू वॉन्टेड टू हॅव दॅट इंटिमेट रिलेशनशिप विथ हिम? किती लोकांना देवासंगती जवळीकता स्थापन करायला आवडते? बेस्ट क्लोज रिलेशनशिप. दिवसभरामध्ये तुम्ही किती रील्स बघता, किती मोबाईल बघता हे मला माहित नाही, पण दिवसभरात तुम्ही किती स्तुती आराधना करता, किती अन्न भाषेमध्ये बोलता, किती वचन तुमच्या कानावरती पडत हे मॅटर करतं. हालेलुया. जितके जास्त तुम्ही तुमचे नाते संबंध जवळून देवासंगती स्थापित कराल, तेवढी कृपा तुम्ही जीवनात अनुभवाल. चर्च, तुमच्या परिवारात, तुमच्या जीवनात तुम्ही ती कृपा अनुभवाल जेव्हा तुम्ही ती कृपेला आपल्या जीवनामध्ये घेणार आहात. नंबर 4, grace disciplines and train us to live a way that honors God. हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कृपा तुम्हाला अनुशासित आणि प्रशिक्षित करते की तुम्ही परमेश्वर देवाला सन्मानित करणारं जीवन जगावं, ना की अपमानित. वाचूया वचन 2:11. कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की धन्य आशा प्राप्तीची. कृपा आम्हाला काय शिकवते? धन्य आशा प्राप्तीची. म्हणजे आपला थोर देव, म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. बघा, प्रभूची इच्छा काय? चर्च, हालेलुया, जोरात हालेलुया. देवाची आम्हासाठी इच्छा ही आहे की आम्ही सुभक्तीनं जीवन जगावं, ना की जगातील ते 2 शब्द काय पुन्हा वाचले? अभक्तीला व ऐहिक वासना किंवा अहिक वासना. अभक्ती, अहिक वासना किंवा स्वतःच्या मनाचं करणं, ना की देवाच्या आत्म्याचं करणं. ती इच्छा नाही प्रभूची आमच्यासाठी. सुभक्तीने जीवन आम्ही जगावं ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत, ही प्रभूची इच्छा आहे. 2 कोरिंथ 8:7 सॉरी, प्लीज वाचूया. 2 कोरिंथ 8:7 काय म्हटले बघा. तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था व आमच्यावरील तुमची प्रीती, या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. पौल क्लिअर करत आहे, आम्ही ह्या कार्यातही पुढे असावं. बोला, मी कृपेच्या कार्यात पुढे आहे. आपण फक्त कृपा देवाण केली एवढंच आम्हाला माहिती आहे, परंतु त्याच्या किती गोष्टी आहेत. आपण 3 हप्ते झाले कृपेवरच शिकतोय, 2 हप्त्यापासून शिकत आहोत. इतकी मोठी त्याने कृपा आमच्यावरती केली आणि एवढे दरवाजे उघडून ठेवले आम्हासाठी आमच्या परमेश्वराने. हालेलुया. पुढे काय म्हटले बघा, नंबर 5 पॉइंट, ग्रेस ग्रँट्स अस इमेजरेबल स्पिरिच्युअल रिचेस. म्हणजे न मोजता येणारे आध्यात्मिक धन, आध्यात्मिक श्रीमंती कृपेने तुम्हाला दिली आहे. बोला, मी आत्मिक दृष्ट्या खूप धनवान आहे आणि ते मला कृपेने प्राप्त झालं आहे. टाळ्या वाजू प्रभूसाठी. आपण वाचूया वचन, नीतिसूत्रे 10:22.
परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. हा बोला आमेन. आमेन. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, त्याबरोबर आणखी कष्ट देत नाही, असं वचन आहे. वाचा पुढे. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, हा, तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. तिच्या बरोबर आणखी कष्ट देतो का? ब्लेसिंग्स म्हणजे हे इट्स ऑल आउट ऑफ ग्रेस. आणि त्याची इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी प्रॉस्पर असावं, आम्ही धनवान असावं, धन आमच्याकडे भरपूर असावं, आम्हाला कोणत्या गोष्टीची वाण किंवा कमतरता ही नसावी. मी तुमच्यासाठी बोलत आहे, ऐकताय मला? लक्ष आहे माझ्याकडे? देवाला तुम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये समृद्ध व्हायला आवडेल, बघायला आवडेल, आणि ती देवाची इच्छा आहे. एपिस्करास 2:7. यस. यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. नंतर तुम्ही सगळ्या वचनाचा बारीक अभ्यास करा घरी जाऊन, डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होणार आहे. नंबर 6, ग्रेस हेल्प्स अस इन आवर एव्हरी नीड. आमच्या प्रत्येक गरजेमध्ये कृपा आम्हाला मदत करते. पुन्हा वाचूया इब्री 4:16. बघा काय म्हटलं. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी. बघा, ऐन वेळी म्हणजे जेव्हा आम्हाला गरज आहे तेव्हा. पुढे कृपा मिळावी, कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनासवर जावं किंवा जाऊ शकतो केव्हा, बाय एनी टाइम. म्हणून कृपा एवढी इम्पॉर्टंट आहे आम्हाला. आमच्या जीवनामधल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ना, कम टू द फादर, ही विल सी द मिरेकल इन युअर लाईफ. तुम्ही आपल्या जीवनात देवाकडे या गोष्टी महान बघाल. नंबर 7, ग्रेस इज द रिझन बिहाइंड एव्हरी डिलिव्हरन्स. आमच्या जीवनातल्या प्रत्येक सुटके मागे कृपा हेच कारण आहे. तसं आता भैयानी साक्ष दिली किंवा आपल्या जीवनामध्ये पण गोष्टी घडल्या, आम्ही का तारले गेलो, आमची का मुक्ती प्रभू परमेश्वराने केली, त्यामागचं कारण आहे की कृपा. त्या कृपेने. स्तोत्र 44:3-8 वाचूया. यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, यांच्या बाहुबलाने यांना विजय प्राप्ती झाले असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुख तेज, तुझा उजवा हात, तुझा ध्वज व तुझा मुख तेज यांनी ती झाली. आमेन. 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 विजय कुठून आहे? आम्हाला विजय कुठून प्राप्त होतो? परमेश्वराकडून आहे. शास्त्रामध्ये म्हटले की घोडा सज्ज आहे, रथ पण सज्ज युद्ध करता, परंतु युद्धामध्ये विजय देण्याचं काम परमेश्वराचं आहे. आणि ते काम कृपा आणि कृपाच फक्त करतं. तुम्हाला डिलिव्हरन्स देण्याकरता, तुम्हाला सुटका देण्याकरता जो मुख्य पाठिंबा आहे ना, तो कृपेचा आहे चर्च. नंबर 8, ग्रेस प्रिझर्व्स अस. कृपा आम्हाला सांभाळते. कृपा आम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये सांभाळते. मी तुम्हाला सांगेल, या मागील 15 ते 20 दिवसामध्ये खूप भयानक संघर्ष आम्ही केला. तुम्ही साक्ष ऐकली. पाळकीमबाईने अक्षरशः, मी म्हणतो, मरणाच्या मुखातनं देवाने तिला बाहेर काढले. मला माहिती आहे, रात्री मी 1ला हॉस्पिटलला पळालोय, 12ला हॉस्पिटलला पळ, डायरेक्टली ICU, कारण त्रासच तसा होता. एकदा दुपारी काही बंधुवर्ग, बहिणीला पण विचारा काय घटना होत्या, आणि ते सिच्युएशन काय भयानक होती. स्ट्रेचरवर तिला टाकलं, खुर्चीवर टाकलं, मग ते लिफ्टमध्ये घेऊन गेले, आणि तो सिनॅरिओ मी म्हणतो परत जीवनात कोणाच्याही नको आहे. पण सगळ्या परिस्थितीमध्ये मी एक गोष्ट बारकाईने पाहिली, देव प्रत्येक पदोपदी आमच्या संगती होता. देवा आम्हाला किंचित पण सोडलं नाही. ती ICU मध्ये होती, तिला ICU मध्ये ठेवलेलं आहे, प्रत्येक बाबी चालू आहेत, टेस्ट चालू आहेत, तपासण्या चालू, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही एक गोष्ट पाहिली की देवाचा हात आमच्या संगती, कारण तो आम्हाला सांभाळतो, तो आम्हाला नाश होऊ देत नाही, आम्हाला तिथे एकटा पडू देत नाही. अशी परिस्थिती होती चर्च. मी मागे पण तुम्हाला सांगितलं, मी गाडीमध्ये, मुलगा दुसऱ्यांच्या घरी, आणि पाळकीमबाई ICU मध्ये. हे एकदा नव्हे 2दा घडलं. इम्पल्समधून आम्ही आनंदुशीला गेलो, हे एकदा नाही 2दा घडलं. ॲज अ पती, ॲज अ पिता ही गोष्ट फेस करणं एकटाच. भाऊ लोक आले त्यांना मी पाठवून दिलं तर घरी. मी फक्त टंग्समध्ये आणि प्रार्थना देवाशी केली की देवा, तू म्हटलं आपल्या वचनामध्ये की ग्रेस प्रिझर्व्स अस. कृपा आम्हाला सांभाळते, आणि देवा ती कृपा आम्हाला दिसू दे. आणि देवाने तेच केलं. आज ती ठणठणीत ओके बरी का? बिकॉज ऑफ ग्रेस ऑफ गॉड. 2 कोरिंथ 13:4 पटकणी.
कारण त्याला अशक्तपणात वधस्तंभावर खिळण्यात आले. हॅलो, येशूला अशक्तपणात वधस्तंभावरती दिले, तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. बापरे, देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला. म्हणजे देवाची इच्छा काय माहितीये का? तुमच्या अशक्तपणामध्ये मी आहे, तुमचं बल, तुमची ताकद. तुम्ही एकटे नाही तिथे. हॅलो, तिला थोडंसं फॉबी टाईप आहे ते, की अंधार पडला किंवा सपोकेट होतंय एखाद्या ठिकाणी, तिला ती खूप घाबरते. इव्हन लिफ्ट किती सेकंदामध्ये खाली येते, ती म्हणते पटकनीच. आता ती लिफ्ट गेल्याशिवायच आपण खालीवर जाऊ शकतो. तर तिला ते एक भीती बसली होती मनामध्ये. पण जेव्हा ते प्रार्थना सुरू केलं, म्हटलं येशूच्या नावात बापा आम्ही हे दडपण दूर करतो. झालं काय? त्या अशक्तपणामध्ये, त्या एकटेपणामध्ये, त्या भित्र्यापणामध्ये बल प्रभू देत होता. कृपेतून ते आम्हासाठी येत होतं. मी तुम्हाला तेच सांगेल, उत्तेजन देईल चर्च, की कृपा ह्या गोष्टी करतात. पुढे ओके फाईन. नाव नंबर 9, ग्रेस इनकरेजेस. म्हणजे कृपा आम्हाला उत्तेजित करते, प्रेरित करते, प्रोत्साहित करते. वाचूया वचन 2 थेसलोनी 2:16 आणि 17. जस्ट रीड. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानयुगचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या म्हणजे कृती. या ठिकाणी शब्द काय वापरलाय माहितीये का? इनकरेज साठी सांत्वन, किंवा सांत्वनला आपण हिब्रूमध्ये शालेम म्हणतो. म्हणजे येशूने त्याचं स्वतःची शांती, सांत्वन तुम्हाला आणि मला दिले. म्हणजे या सगळ्या, मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या परीक्षामध्ये ना पीस ऑफ माइंड फार गरजेचं असतं. कळते तुम्हाला? आता फॉर एक्झाम्पल आपण ते बघितलं, विमान अपघात झाला आणि मग त्यांनी फोन केला मागे एअरपोर्टला अहमदाबादला, आणि ते मिड डे 3दा म्हणाले. त्यांचे ते कोडिंग वर्ड आहेत की आता धोका आहे, आम्हाला मदत पाठवा वगैरे वगैरे वगैरे. त्यांनी कॉल बॅक केला, तोपर्यंत विमान क्रॅश झालेलं होतं. मला तुम्हाला काय म्हणायचं माहिती आहे का? या सगळ्या धोकादायक परिस्थितीमध्ये देवाचं सांत्वन आम्हाला मिळतं. ती गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पीस ऑफ माइंड तुम्ही ठेवा का? नो वरी, ग्रेस इज विथ मी. ग्रेस, मी तुम्हाला सांगू का एक मोठी गोष्ट? ग्रेस म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये जी आम्हाला एकदम अनुकूल नाही, तो तिथं तुमच्या संगती आहे. ताकद द्यायला, बल द्यायला, कृपा देण्यासाठी तो महान प्रभू आहे. म्हणून तो आमच्या त्या परिस्थितीमध्ये आम्हाला खरंच बल पुरवतो. आणि शेवटचा पॉइंट आहे ग्रेस स्ट्रेंथनस. म्हणजे कृपा आम्हाला ताकद देते, बल देते, पॉवरफुल तयार करते. वाचूया 2 तिमोथी 2:1 मध्ये काय म्हटले बघूया. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेत बलवान होत जा. बघा, माझ्या मुला म्हणा, माझ्या मुला किंवा मुली, ख्रिस्त येशूच्या ठाई कृपेत बलवान होत जा, रोज होत जा. आमेन. तुम्हाला बलवान होण्याची गरज आहे. तुम्ही अजूनही परिस्थिती पाहून डगमगताय, तुम्ही बलवान नाही. अजूनही कळत नाही कुठे पळायचं, कोणाला फोन करायचा, कुठून मदत घ्यायची, तुम्ही अजूनही बलवान नाही. देवाच्या हुजुरीमध्ये बसणारा व्यक्ती हा बलशाली असतो, कारण त्याला माहिती आहे माझी ताकद माझा देव आहे. हालेलुया. म्हणून पुढे म्हटलंय, ग्रेस इज ऍक्टिव्हली अँड कंटिन्युअली वर्किंग इन द लाईव्स ऑफ गॉड्स पीपल. आजही कृपा देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये निरंतर सक्रिय काम करत आहे. येशू येऊपर्यंत ते होणार आहे. आमेन. आणि म्हणून आपण ह्या कृपेमध्ये वाटचाल करूया, अधिक प्रमाणामध्ये वाटचाल करूया, कारण ती कृपा तुमच्या आणि माझ्यावर झालेली आहे. आपण डोळे बंद करू आणि प्रार्थना करूया. प्रेमळ पित्या, आम्ही तुझे खूप आभार मानतो. देवबापा, जी कृपा आमच्यावर झाली आहे त्या कृपेबद्दल, बापा, ज्या ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या तुझ्या वचनामधून, त्या सगळ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही इथे कदाचित फिट बसत नाही किंवा पात्र नसू, पण धन्यवाद दे बापा, तुझ्या पुत्राद्वारे देवा ते घडून आणलंस, आम्हाला फिट केलं, आम्हाला पात्र केलं प्रभू. आणि आज आम्ही निश्चित म्हणावं आणि म्हणतो की होय, आम्ही कृपेचे पुत्र आहोत, आम्ही कृपेमध्ये आहोत. आणि ती कृपा पण किती, कृपेवरती कृपा अधिक आणि अधिक पटीनं आमच्यावर झालेली आहे. म्हणून दे बापा, ह्या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझे आभारच मानतो, तुला धन्यवाद देतो, तुला सन्मान देतो प्रभू, तुला आम्ही गौरवितो. सर्व आदर महिमा तुला देत प्रार्थना येशूच्या दैवी नामात मागतो पित्या, तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. वेळ आहे आपण. Thank you for watching this broadcast.
If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching.